कर्जमाफी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। पहिल्या यादीमध्ये 16 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत। बातमी म्हणूया, शेतकरी कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर जमा होणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। व आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पोषण आहाराच्या वाटपेबाबत सारखा अभिज्ञ, नेमून दिलेल्या शासन निर्णयानुसार आहार मिळेल दुरापास्त, विद्यार्थ्यांना जेवण वाटते बेचव। संगमनेरात सोयाबीन मक्यासह भाजीपाला पिकांना बसंती। संगमनेर तालुक्यात यंदा उशिरा पाऊस झाल्यामुळे पेरण्या काहीशा लांबल्या। सध्या सोयाबीन मका व 4 पिकांना शेतकऱ्यांनी अधिक भर दिला आहे। बाजरी, कपाशी व कडधान्याचे क्षेत्र घटले आहे, तर भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढले आहे। तालुक्यात 104% पेरण्या झाल्या आहे। सरासरी 61,224 हेक्टरवरील पेरण्या ह्या पूर्ण झाल्या। पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। गतवर्षी भरपाई न मिळाल्याने नाराजगी, 4 दिवसाची मुदतवाढ। मान्सूनच्या 65 दिवसात पावसाची 11% तूट। महाराष्ट्राच्या काठावर पास। अतिवृष्टीचे विक्रम नोंदवणाऱ्या मेघालयात 57% तूट, तर महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस। मुरुडमध्ये 80% भात लावगणी पूर्ण। मजुरांची टंचाई, काही ठिकाणी 4 सूत्री पद्धतीने भात लावगण। खालापूर तालुक्यात भातशेती लावगणीत अंतिम टप्प्यावर। अनेक संकटात मात करत केली जाते भात लावगण, काही दिवस समाधानकारक पाऊस। शिराळा तालुक्यात अंतर मशागतीला वेग, हलक्या सरीमुळे पिकांची वाढ जोमात। धरणे, पाझर तलाव तुंडूप। गाजला रेसिंगमध्ये यादीतील ऑनलाईन नावाचा विषय। ग्रामपंचायत खटाव येथे आयोजित ग्रामसभा उत्साह व शांततेत पार पडली। ग्रामपंचायत सभागृहात गावांचा विकासासंदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक ठरावांना मंजुरी देण्यात आली। यावेळी ऑनलाईनला रेसिंग यादीत नाव समाविष्ट करण्याचा विषय गाजला आहे। कष्टकरी शेतकऱ्यांनो, कृषी उत्पादक दाखवा, प्रोत्साहन बक्षीस मिळवा। खरीपमधील विक्रमी उत्पादनाची रंगणार स्पर्धा। राज्यस्तरीय विजेत्याला 50,000चे बक्षीस। शेतात राबून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची केवळ उत्पादनावर समाधान न मानता ते कागदावर सिद्ध करून द्यावे, या स्पर्धेतून मिळणार आहे। कडाक तालुक्यातील प्रयोगशील आणि विक्रम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेत तालुक्य ते राज्यस्तरावर आपला झेंडा फडकवावा। फलटण तालुक्यात अर्धा पावसाळा संपला तरी तलाव अन ओढे कोरडेच। पश्चिम भागातले चित्र, विहिरीची पाणी पातळी खालावली, पिके वाचवण्यासाठी धडपड। मुळीकवाडी धरण गतवर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरलेले होते, परंतु यावर्षी पर्जन्यमान कमी राहिल्यास अर्धा पावसाळा संपला तरी धरण कोरडेच थनाटीन पडलेले आहे। तरी धोम, बलकवाडी उजव्या कालव्याला 8 दिवसांपासून पाणी सोडले आहे, तरी बीबी, घाडेवाडी, मुळीवाडी, नांदळ ओढ्यात पाणी सोडून धरण नाला बांध भरल्यास पाणी टंचाई व खरीप हंगामातील पिके वाचणार आहे। उत्पन्न जास्त असूनही घेत आहे रेशन। जिल्ह्यातील 56,000 लाभार्थी रडावर। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी मिशन सुधार अभियान। 1.5 लाख कार्ड संशयाच्या भोवऱ्यात। कर्जमाफीच्या ई-केवायसीत तांत्रिक गोंधळ, संभ्रमण वाढला, शेतकरी चिंतेत। कर्ज रक्कम फार्मर आयडी बँक खात्यात विसंगीत। शासनाने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, तरी ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ, पात्र शेतकरी चिंतेत आहे। 10 ते 15% लाभार्थ्यांच्या कर्जाची रक्कम तफावत दिसते। शासनाची ही कर्जमाफी अपुरी असून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी। जिल्ह्यामधील 1.5 लाख कृषीपंप सौर ऊर्जेची जोडणी। दिवस विजेची उजवणे शिवार। 894 मेगावॉट क्षमतेची सौर जाळी उभारण्याचा संकल्प। योजनेचा उद्देश कृषीपंपांना दिलासा, अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, शेतीसाठी ऊर्जा व्यवस्था निर्माण करणे हा आहे। ऊर्जेवर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो ग्राहकांना सौर ऊर्जेवर आधारित दिवसात वीज पुरवठा होईल। गोकुळचे दूध महागले। म्हैस दूध खरेदीत लिटरला 1.5 तर विक्री दरात 2 रुपयाची वाढ झाली। मागणी 106 कोटींची, मिळाले केवळ 23 कोटी। जलजीवन मिशन योजनेला अडकणी निधीची दुष्काळात। हेडलाईन 2028ची देणगी आली, मात्र कामे थंडबस्त्यात पडली आहे। नुकसानीचे पंचनामे करून यादी गावात लावा, पालकमंत्री संजय राठोड यांनी निर्देश। 3 तालुक्याची नुकसानीची केली पाहणी। एकही नुकसानग्रस्त शेतकरी सर्वेक्षणातून सुटला नाही याची क्षमता घेण्याचे निर्देश देण्यात आले।
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.